इस्लामाबाद आणि कराची मधले जे मोबाईल फोनचे जे टॉवर्स आहेत, नेटवर्क टॉवर्स आहेत, ते सुद्धा बेचिराग झालेत, उद्ध्वस्त झालेत असं समजतंय। त्यामुळे तिथली जी सेल्युलर सर्व्हिस आहे ती सुद्धा बंद पडलेली आहे, मोबाईलचे सिग्नल गेलेले आहेत असं समजतंय। त्यामुळे भारतानं अत्यंत आक्रमकपणे, सडेतोडपणे हे हल्ले जे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये केलेत त्याचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत। पाकिस्तानची 3 फायटर जेट्स भारताने आधीच पाडलेली होती, भारताच्या हद्दीत ती पडलेली होती। त्यात जैसलमेर मध्ये जे F-16 पडला गेलं होतं, त्या F-16 मधला जो पायलट आहे त्याला ताब्यात घेतल्याचं समजतंय। रात्री 8:45च्या दरम्यान पाकिस्ताननं ज्या हल्ल्याची सुरुवात केलेली होती ते हल्ले आता भारतानं प्रति हल्ल्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत। पाकिस्तान आता पश्चाताप करत असेल की भारतानं हे हल्ले आता पाकिस्तानवर केलेले आहेत। त्यासाठी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त मिसाइल्स पाकिस्तानची भारतानं पाडलेली आहेत। पाकिस्तान ज्या ज्या वेळेला कुरापती काढतं, आगळीक करतं, त्या वेळेला भारताकडनं पाकिस्तानला अत्यंत जोरकसपणे प्रत्युत्तर दिलं जातं। कराचीमध्ये तब्बल 15 ठिकाणी भारतानं हल्ला केल्याचं समजतंय आणि भारतीय सैन्याच्या हल्ल्यानं कराची, पेशावर, रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर ही महत्वाची शहरं तर इतर काही उपशहरं सुद्धा हादरून गेलेली आहेत। पळापळ सुरू आहे, नागरिक घराबाहेर पडायला घाबरतायत, कारण कधी कुठला हल्ला भारताकडनं होईल याची पाकिस्तानी नागरिकांना चिंता वाटतेय, दहशत आहे। कारण पाकिस्ताननं भारताची कुरापत काढलेली होती, आगळीक केलेली होती। तिकडे बलुचिस्तानच्या अनुषंगाने सुद्धा अपडेट्स मिळत आहेत। BLA म्हणजे बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडतीये। पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होत आहेत, सोबतच ज्या पायाभूत सुविधा आहेत तिथल्या ज्या पाकिस्तानी सैन्याला पुरवल्या जातात त्या पायाभूत सुविधांवर सुद्धा BLA कडनं आता हल्ले केले जात आहेत। गॅस पाईपलाईनवर हल्ला करण्यात आलेला आहे बलूच लिबरेशन आर्मी कडनं आणि याच अनुषंगानं क्वेटामध्ये पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार देखील झालेला आहे। पोलीस चौक्यांवर हल्ले होत आहेत। भारताच्या हल्ल्यांनाच फक्त तोंड द्यायला लागेल पाकिस्तानला असं वाटत होतं कदाचित पाकिस्तानला, पण बलुचिस्तानमध्ये म्हणजे बलूच लिबरेशन आर्मी कडनं सुद्धा पाकिस्तानला आता झुंजावं लागतंय। दुहेरी अडचण पाकिस्तानची, चीन काय नेमकं करतंय आता, यामध्ये चीनची भूमिका काय असणार आहे याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना हटवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते, त्याही बद्दलच्या अपडेट्स आपण घेतोय। पण सध्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारताकडनं दिलं जात आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा भारताकडनं धडक कारवाई होतीये। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा जबरदस्त कारवाई भारतीय सैन्याकडनं केली जातीये। 3 डायमेन्शनल फोर्स, नौदल, वायुदल, सैन्यदल तीनही माध्यमातनं पाकिस्तानवर हल्ले होत आहेत, ज्याला स्वतः पाकिस्तानच कारणीभूत आहे। ओढवून घेतलेलं आहे हे पाकिस्ताननी आणि त्याच अनुषंगानं भारतीय सैन्य, नौदल, वायुदल पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत आहे। नौशेरा सेक्टर असेल किंवा उरी सेक्टर असेल, या ठिकाणी पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार सध्या केला जात असल्याचं समजतंय। मात्र यामध्ये अद्याप कुणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही। नौशेरा आणि पूंछमध्ये सध्या जोरदार गोळीबार पाकिस्तानकडनं केला जातोय। मात्र या सगळ्या गोळीबाराच्या घटनांना चोख असं प्रत्युत्तर भारतीय सैन्य दलाकडनं सुद्धा दिलं जात आहे। पाकिस्तानी शहरांवर आधीच वायुदलाचा एअर स्ट्राईक सुरूच आहे।
तर तिकडे समुद्रातनं, अरबी समुद्रातनं भारतीय नौदल INS विक्रांतच्या माध्यमातून हल्ला चढवतंय, ज्या हल्ल्याची कोणतीही उत्तर पाकिस्तानकडे नाही. पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानचा आणखी एक फायटर जेट भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडल्याचं समजतंय. अधिकृतरित्या याबद्दलची माहिती मिळालेली नाही. मात्र सध्या जी अपडेट मिळते त्यानुसार पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा भारतानं धडक कारवाई सुरू ठेवलेली आहे. कराची बंदरावर भारतीय नौदलाकडनं जबरदस्त हल्ला चढवला गेलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.